पृथ्वीराज पाटील यांनी दिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा। उद्या करणार भाजप प्रवेश। पक्षाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी दिनांक 12 रोजी मुंबईत भाजप पक्षात प्रवेश करणार असलेल्या पृथ्वीराज पाटील यांनी आज काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। सोबतच पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा प्रदेश अध्यक्षांना पाठवलेला आहे। काँग्रेसने सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्यापासून आजपर्यंत विविध पातळ्यांवर दिलेली साथ आणि संधीबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सोमवारी रात्री शिक्कामोर्तब झाले। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या घरी स्नेहभोजन केले आणि त्याच वेळी भविष्यातील योजना आणि संधींबाबत चर्चा झाली। आणि याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले फर्स्ट याबाबत त्यांनी आपली मते मांडली। त्याला बळ देण्याची ग्वाही त्यांनी दिल्यानंतर प्रवेश निश्चित झाला। बुधवारी 3 वाजता मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होत आहे। यासाठी आज काही कार्यकर्ते रवाना झाले। उद्या सकाळी लवकर काही कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत। त्याआधी श्री पाटील यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। सन 2014 साली त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्यावेळी राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अडचणीच्या काळात त्यांनी नेटाने किल्ला लढवला। काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली। रस्त्यावरची लढाई केली। महाविकास आघाडीच्या सत्ता काळात त्यांनी सांगली सिव्हिलसह विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणला। या 10 ते 11 वर्षातील लढाईची, 2 वेळा विधानसभा निवडणूक लढल्याची आणि त्या सांगलीकरांनी दिलेल्या साथीची आठवण काढून ते आज भावूक झाले। मुंबईत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुधीर घाडगे, आमदार सुरेश खाडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।